नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आमच्या वृत्तमालिकेत तुमचं स्वागत. कारण लॉकडाऊनमध्ये बालविवाहाच्या गंभीर समस्येनं डोकं वर काढलेलं होतं आणि त्याच संदर्भात आरोग्य मंत्रालयानं केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्ह्यात बालविवाहाचे 43.7% इतकं प्रमाण असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. तर परभणीमध्ये 48% इतकं बालविवाहाचं प्रमाण आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. बीड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कालावधीत 68 बालविवाह रोखण्यात प्रशासनानं या संस्थांना यश आलेलं आहे. तरी देखील कायद्याला पायदळी तुडवून शेकडो बालविवाह लागल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात. गरिबी, आर्थिक बचत आणि लॉकडाऊनमुळे घरच्या घरी चोरी छुपे होणारे विवाह सोहळे, त्यामुळे बालविवाह वाढले असल्याचा दावा महिला बाल समितीच्या सदस्यांनी केलाय. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे 12 ते 13 वर्षांच्या मुलींची देखील लग्न होत असल्याचं समोर आलंय. कमी आकडा आहे. याच्यापेक्षा जास्त बालविवाह बीड जिल्ह्यामध्ये होतात, कारण ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. आणि एकंदरीतच बालविवाह माझी तर चॅलेंज असं आहे की माहेरामध्ये मतदान केलेली महिला दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. कुठल्याही मुलीचं 18 वर्ष होतं आणि 18 वर्षानंतर मतदान होतं, तर 18 वर्षात माहेरात मतदान केलेली बाई दाखवा. एकही बाई माहेरात मतदान केलेली सापडत नाही. याचा अर्थ 18 वर्षाच्या आत मुलींचे लग्न होतात असा होतो. त्या सरकारने जरी बीड जिल्ह्याचं 43.7 सांगितलं असेल तर ते 50%पेक्षाही जास्त आपल्याला पाहायला मिळेल. कारण मोठ्या प्रमाणात आम्ही जो सॅम्पल सर्वे केला होता मकामच्या वतीने, आणि त्या सॅम्पल सर्वेमध्ये आम्हाला एकही बाई 16 वर्षाच्या पुढची आढळली नाही लग्न झालेली. म्हणजे जेवढ्या महिलांचा आम्ही सर्वे केला होता त्याच्यामध्ये एकही बाई 3 पिढ्यामध्ये एकही बाई 16च्या पुढं लग्न झालेली आम्हाला आढळली नाही. यावरून असं लक्षात येतं की 8 लाख ऊसतोड कामगार जर दरवर्षी स्थलांतर होतात तर त्यांच्यातले जी लग्न होतात ते जनरली गेटकिन लग्न असतात. आणि ती गेटकिन लग्न हे बालविवाह मोठ्या प्रमाणात, जवळपास 95% हे बालविवाह आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर पण या ठिकाणी खूप बालविवाह होत होते आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये एकूण 64 बालविवाह थांबवण्यात या ठिकाणी आम्हाला आणि प्रशासनाला मिळून यश आलेलं आहे. आणि 3 बालविवाह झाल्यामुळे त्याच्यात 3 ठिकाणी बालविवाहाच्या संदर्भात पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेला आहे. एकंदरीत बीड जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती पाहता एकतर मुलींना गर्भातच नाकारणं, त्यानंतर त्यांनी जन्म घेतल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला नाकारणं, त्यांच्या पालनपोषणाला नाकारणं, या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. त्यानंतर जी सामाजिक सुरक्षा आहे ती आम्ही या ठिकाणी त्यांना देऊ शकलेलो नाही. तर मराठवाड्यामध्ये बालविवाहाचं इतकं प्रमाण का, याची काही कारणं आपल्याला शोधायची आहेत. तर पुढच्या 1 तासामध्ये याच संदर्भात आपण बोलणार आहोत. बीडचे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर बाल हक्क समितीचे सदस्य तत्वशील कांबळे आहेत आणि शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. सुरुवातीला बीडच्या आमच्या प्रतिनिधीकडे जाऊयात. सुरेश, जी काही ही जी बाब समोर आलेली आहे किंवा तिकडची वास्तव नेमकं काय आहे, बीड असेल किंवा आणखी परभणीतलं असेल, संपूर्ण मराठवाड्यातलं असेल? श्वेता, तसं पाहिलं तर बीड हा मागासलेला जिल्हा म्हणून समजला जातो. ऊसतोड मजूर प्रत्येक वर्षी 8 ते 10 लाख ऊसतोड मजूर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोडणीसाठी जात असतात. त्याचबरोबर इथलं जर सामाजिक सुशिक्षितपणाचा जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी शिक्षणाचा सुद्धा अभाव असतो. आणि याचंच कारण की काय, त्याचबरोबर इथं ऊसतोडणीला जात असताना जोडी लागते, म्हणजेच कोयता करण्यासाठी लवकर लग्न करणं, ही सुद्धा एक खूप मोठी इथली समस्या आहे. आणि त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचं चित्र लक्षात येतं. गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तर मोठ्या प्रमाणात बालविवाह झालेले आहेत. त्यात जो आकडा आता आरोग्य मंत्रालयाच्या कुटुंब सर्वेक्षणातून आशा कार्यकर्त्या यांनी केलेल्या सर्वेक्षणामधून हा आलेला आकडा आहे.
मात्र या आकडा हा कुठंतरी शासन दडवत असल्याचं ही काही ज्या संस्था महिलांच्या संदर्भात काम करतात त्यांनी सांगितलेलं आहे. का तर हा आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे. का तर बीडमध्ये शेकडो विवाह, ज्या घरचे घरी विवाह झाले लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, 2 कुटुंबाने एकत्रित येत जे विवाह केले, यामध्ये कुठल्या गावालाही माहीत होत नव्हतं. त्यामुळे अशा प्रमाणात जे झालेले लग्न आणि विवाह सोहळे आहेत हे बालविवाहच होते. याचे दुष्परिणामही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. याचा जर आपण विचार केला तर कुपोषणाचा जर आकडा काढला तर कुपोषणाचा आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर त्या स्त्रीवरती जे अकाली लादलं गेलेलं मातृत्व आहे, त्यामुळे त्या महिलेची जी मानसिक स्थिती आहे, त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न, हे अनेक असे गंभीर समस्या बीडमध्ये दिसून आलेल्या आहेत. त्याचबरोबर गर्भाशयाची पिशवी काढणं, म्हणजे जो मागच्या वेळेस सर्वे केला गेला होता त्याच्यामध्ये ऊसतोडणीला जाणाऱ्या महिला त्यांनी 16व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 20व्या वर्षी गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याचंही त्या सर्वेमध्ये आढळून आलं होतं. म्हणजे गंभीर बाब आहे. याकडे मात्र इथं ज्यावेळेस महिला बाल कल्याण असेल, इथल्या ज्या समित्या असतात, ग्रामस्तरावरती काम करणाऱ्या समित्या, त्या समित्याकडून जे केलं गेलेलं काम आहे, जी जनजागृती आहे, आणि त्याचबरोबर इथला कायदा, या बाबतीत कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं की एवढं सगळं होत असताना सुद्धा इथं कारवायात आपण पाहिलं जर 68 बालविवाह रोखले, सामाजिक कार्यकर्ते असतील, अगर महिला बाल कल्याण विभाग असेल, मात्र याही पेक्षा हजारो जे बालविवाह केले गेले होते, या संदर्भामध्ये कुणी तक्रारही केली नाही, त्याबाबत कुणी पुढेही आलं नाही. याच्या पाठीमागची मानसिकता जर श्वेता महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की मुलीला आजही बोजा समजला जातो. तिच्या शिक्षणाची जबाबदारी असेल, त्याचबरोबर तिला माहेरामध्ये ठेवायचं असेल तर तिची सुरक्षा कुणी घ्यायची, हे सुद्धा अनेक मुद्दे यामधून पुढे येतात. त्यामुळे या गंभीर समस्येच्या बाबतीमध्ये शासन, प्रशासन आणि समाजानं या बाबतीमध्ये खरंच पाहणं महत्वाची गोष्ट आहे. बिलकुल. आणि सुरेश, अगदी खऱ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. आता आपण याच संदर्भात बोलण्यासाठी बाल हक्क समितीचे सदस्य तत्वशील कांबळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. तत्वशीलजी, कायदे होतात बाल विवाह रोखण्यासाठी, जसं जसं सरकार बदलतं तसं त्या कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा होतात, मात्र परिस्थिती जैसे थे का आहे? मी सुरुवातीला एक सांगू इच्छितो की आपण म्हणतात ते एकदम खरं आहे, कायदे आहेत, सगळं आहे, आणि आता तर मुलीच्या वया 21 वर्ष करण्याचं केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी होत असताना जी आपली समाजाची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. कारण समाज हे मुलीला स्वीकारलाच तयार नाहीये. कारण एकतर गर्भामध्येच मुली मारल्या जातात बीड जिल्ह्यात किंवा संपूर्ण देशामध्ये. आपण पाहिलं की सेन्सेक्स मुलींचा खूप कमी होता, त्यावर बेटी बचाव बेटी पढाव हे खूप मोठी जनजागृती झाली. परंतु बीड जिल्ह्याची जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर खूप अवघड परिस्थिती आहे. 64 बालविवाह आम्ही या ठिकाणी फक्त आमच्यापर्यंत तक्रारी आल्या म्हणून थांबवल्या, परंतु कितीतरी त्या गावात जर आम्ही बालविवाह थांबवायला गेलो तर त्या ठिकाणी ज्या घरचा बालविवाह होता ते लोक म्हणतात की सर आमचा बालविवाह का थांबवता. जी, तत्वशील कांबळेजी, थोडंसं तुम्हाला थांबवते कारण तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपल्याकडे दुसरे जे मान्यवर आहेत, सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे दीपक नागरगोजे. दीपकजी, आपण 21व्या शतकात वावरतोय, जग कुठे चाललंय याची कल्पना या सगळ्या समाजाला किंवा जे मराठवाड्यातले जे ऊसतोड कामगार आहेत किंवा जिथे हे बालविवाहांचं प्रमाण वाढतंय त्यांना आहे काही कल्पना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला IBN लोकमतचं अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी या विषयावरती हा चर्चासत्राचा भाग घेतला. इथली जी बीड जिल्ह्यामध्ये जी भौगोलिक परिस्थिती आहे ती भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. कारण इथून जे रोजंदारीचे प्रश्न निर्माण होतात, इथे एका पावसावर आधारित शेती असते. मी तर असं म्हणत असतो की मुंबईत पडणारा वर्षभर जो मुंबईत 1 दिवसाचा जो पाऊस पडतो तो इथे वर्षभर पाऊस पडतो. म्हणजे मुंबईतला 1 दिवसाचा पाऊस आणि इथले वर्षभराचा पाऊस सारखा असतो. आणि मग इथे रोजंदारीचे प्रश्न निर्माण होतात, शेतीचे प्रश्न निर्माण होतात. आणि एकट्या बीड जिल्ह्यातून 8 लाख ऊसतोड कामगार दरवर्षी ऊस तोडणीसाठी वर्षातले 8 महिने पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या भागामध्ये आपल्या पोटाच्या शोधासाठी जात असतात, पोट भरण्याच्या शोधासाठी. आणि मग वरवरती जरी ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न हा एक प्रश्न जरी दिसत असला तरी त्याच्या आड अनेक गंभीर स्वरूपाचे उपप्रश्न दडलेले आहेत. आणि त्यातला सर्वात मोठा उपप्रश्न जो आहे तो बालविवाहाचा आहे. बालविवाहाचा जो उपप्रश्न आहे तो याला मुळापासून त्याला कारण आहेत. कारण कुठली समस्या जर नष्ट करायची असेल तर आता आपण सांगितलं की आपण कायदे केले, पण कायदे करून ही गोष्ट समजणारी नाहीये काय किंवा बंद होणारी नाहीये. कारण कुठलीही गोष्ट जर मुळासकट उपटून काढायची असेल तर त्या फक्त शेंडे खुडण्यापेक्षा त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजेत, पर्याय आपण द्यायला पाहिजे. जेव्हा या ऊसतोड कामगार त्यांचं स्थलांतर होत असतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये हे जेव्हा लोक जातात त्यावेळी दर कोस दर मुक्काम असं त्यांचं जीवन असतं.
आणि तांडे ज्यावेळी जातात त्यावेळी गावात कुणीही या ऊसतोड कामगारांचं नातेवाईक तिथे शिल्लक नसतं. नाईलाजास्तव दरवर्षी या 8 लाख लोकांबरोबर 60,000 मुलं, जी 6 ते 14 या वयोगटातली 60,000 मुलं दरवर्षी ऊसतोड कामगारांबरोबर स्थलांतरित होत असतात. आणि आपण हे सगळं पाहत असताना आपण शिक्षणाची यांच्या आबाळ होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की मुलींचं सुरक्षा आणि शिक्षण याचं उत्तर त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना शेवटी नाईलाजास्तव या मुलींना बरोबर घेऊन जावं लागतं. बरोबर घेऊन गेल्याच्या नंतर तिथे त्यांची संरक्षणाचे प्रश्न निर्माण होतात, त्यांच्या कुपोषणाचे प्रश्न निर्माण होतात. आणि मग आपण रोज पाहतो की लैंगिक शोषणाचं प्रमाण या ऊसतोड कामगारांच्या बालकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. मुलं जर गावी ठेवली तरी ती लैंगिक शोषणाची शिकार होतात आणि बरोबर घेऊन गेलं तरी लैंगिक शोषणाची शिकार होतात. मग वयात आलेली मुलगी, कारण वयाला आपण 16 वर्ष असं ठरू शकत नाही, 13-12 वर्षाच्या वयात ह्याच्यामध्येच मुली वयात येतात आणि मग पालकांना एक धाकधूक वाटते, असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळे ही बालविवाह जास्तीत जास्त प्रमाणात, बालविवाह म्हणजे काय, जबाबदारीतून मुक्त होणं. जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी ही बालविवाहाची संख्या बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाढत आहे. आणि मला सांगायला अतिशय दुःख वाटतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक मुली या बालविवाहाच्या शिकार झाल्या. त्याचं कारण हे की शाळा बंद होत्या, इथली वसतिगृह बंद होती. वसतिगृह म्हणजे फक्त ती नावालाच वसतिगृह आहेत, ऍक्च्युली त्या चरण्याची पूर्ण आहेत ही, त्या पुढाऱ्यांची किंवा बाकी यांची. ती वसतिगृह याच्यावर उत्तर होऊ शकत नाही. म्हणून आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून ऊसतोडणी कामगारांच्या या विषयावरती चर्चा करताना नेहमी म्हणतो की मुलांचे प्रश्न सोडवा. ऊसतोड कामगारांच्या बालकांच्या प्रश्नांसाठी निवासी शाळा आपण इथे केल्या पाहिजेत. त्यांना सुरक्षित अशी वसतिगृह जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत या पालकांना मुलींच्या सुरक्षिततेविषयी चिंता त्यांची कमी होणार नाही. आणि मग त्याला उत्तर हेच आहे, शिक्षणातूनच उत्तर आपल्याला देता येईल, कारण त्यातून सुरक्षाही मिळेल, शिक्षणही मिळेल. आणि जेव्हा आम्ही शांतीवनच्या माध्यमातून गेल्या 20-25 वर्षापासून जे इथे काम करतो त्यावेळी बालविवाह आम्ही रोखलेत. आणि बालविवाह रोखण्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शांतीवन प्रकल्प. म्हणून शांतीवनला आम्ही वेळोवेळी शांतीवनच्या धर्तीवर या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नांसाठी तुम्ही उत्तर शोधा असं वेळोवेळी सरकारला आम्ही बोलतो, परंतु याच्यावरती कुठलीही उपाययोजना होत नाही. दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या भांडवल केलं जातं, राजकीय भांडवल केलं जातं आणि त्या राजकीय भांडवलाचा कुणी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आणि हे राजकीय भांडवल करत असताना त्या मुलांच्या प्रश्नावरती प्रशब्दही केला जात नाही. संप केले जातात आणि संपाचं काय, फक्त आम्ही वाढ मिळवून दिली, मजुरीत वाढ मिळवून दिली, एवढ्याच्या पलीकडे तो संप जात नाही. पण अनेक बाकीचे जे प्रश्न आहेत, कुपोषणाचा प्रश्न आहे, बालविवाहाचा प्रश्न आहे. बालविवाहाचा इतका मोठा प्रश्न आहे की आता जे तत्वशील कांबळे आपल्या बरोबर आहेत त्यांनी आणि मी गेल्या वेळेस एक गंभीर प्रकारचा गुन्हा की फक्त 12 वर्षाच्या मुलीचं लग्न करून दिलं आणि ते लग्न करून देणारी ती जर आपण त्या मुलीची जर आपण बोललो, त्या मुलीची इच्छा नसताना हे लग्न लावून दिलं, त्याच्यावरती आम्ही नंतर गुन्हे पण दाखल केले. पण किती करणार, जे माहीत असतील तर हे बालविवाह रोखता येऊ शकतो आणि माहीत झाल्यानंतर आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल करू शकतो. परंतु असे कितीतरी बालविवाह आड होतात की ते आपल्याला माहित होत नाहीत, सरकारी यंत्रणेला माहित होत नाही आणि सरकारी यंत्रणेकडून पण याच्याकडे डोळेझाक केली जाते. सामाजिक संस्था असतील आणि बाकी काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातूनच हे बालविवाह रोखण्याचं प्रमाण झालेलं आहे. मला असं वाटतं की कायदे करून भागणार नाही, याच्यावरती चांगलं उत्तर शोधता आलं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी उत्तर शोधलं पाहिजे. बरोबर. आणि दीपकजी, तुम्ही म्हणालात तसं परिस्थितीच्या मुळाशी जाऊन त्याच्यावरती जर इलाज केला तर कुठेतरी याच्यामध्ये फरक पडू शकतो. मात्र बालविवाहाची जी ही प्रथा आहे ती म्हणजे प्रथा तर नाही म्हणू शकत, कारण प्रथा हा शब्द आता जुना झालेला आहे. परिस्थिती माणसाला भाग पाडते. मात्र आपण साधी गोष्ट की एखाद्या चोरानं चोरी केली तरी आपण म्हणतो, सहज म्हणून जातो की परिस्थिती त्याला भाग पाडते आणि म्हणूनच त्यानं चोरी केली असावी. मग हीच परिस्थिती हे सगळं करण्यासाठी त्या लोकांना किंवा त्या नागरिकांना भाग पाडते. कारण जेव्हा आम्ही ऊसतोड कामगारामध्ये फिरतो तर त्या ऊसतोड कामगारामध्ये अशिक्षितपणाचा अभाव जरी असला, म्हणजे शालेय शिक्षणाच्या पदव्या त्यांनी घेतलेल्या नसतील, परंतु जेव्हा त्यांच्या बरोबर चर्चा करतो एकाही ऊसतोड कामगाराला आपल्या मुलीचा बालविवाह व्हावा हे मनाला पटत नाही आणि त्याला ते आवडतही नाही. त्यालाही वाटतं माझी मुलगी पुढे जावी, ती शिकावी. पण आपल्याकडे पर्याय काय आहेत? शिक्षणासाठीचा पर्याय बीड जिल्ह्यामध्ये कुठला सरकारनं त्यांना दिला
या 25 वर्षामध्ये? कुठली अशी बालविवाह रोखण्यासाठी जसा कायदा केला त्या पद्धतीने एखादा पर्याय दिला का, की ह्या तुम्ही ऊसतोड कामगाराला तुमची पोटं भरण्यासाठी जात असताना या मुलींना तुम्ही आमच्याकडे ठेवा, इथे ठेवून जा आणि आम्ही तिचं शिक्षण करतो, आम्ही तिचं पालन पोषण करतो, तिला संरक्षण देतो, असा पर्याय आपण दिला का त्यांना? आणि मग पर्याय जर दिला नसला तर तिकडे लैंगिक शिकार होण्यापेक्षा ती कारखान्याच्या, तुम्ही हिंजवडी प्रकरणाचं उदाहरण घ्या, जे मी प्रकरण स्वतःहून ते हाताळलं, जे 11 वर्षाच्या 2 मुलीवरती बलात्कार झाले, त्याच्यातली एक मुलगी ऊसतोड कामगारांची जाग्यावरती मरण पावली आणि दुसऱ्या मुलीला मानसिक परिणामाला, तिच्या मानसिक संतुलन तिचं एक बिघडलं की अजूनही ती मुलगी सावरलेली नाही त्याच्यामधून. हे जे प्रकार जर रोखायचे असतील तर त्यांना आपण बालविवाह पटकन हिचा केला पाहिजे असं पालकांना वाटतं. म्हणून आपण फक्त कायदे करून नाही तर पालकांच्या मनामध्ये सुरक्षितता दिली पाहिजे, त्यांना त्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे, तरच ही बालविवाहाला कुठेतरी म्हणजे त्याला खेळ बसू शकतो. ती प्रथा म्हणता येणार नाही, इच्छा नसताना करावं लागणारं हे काम ह्या ऊसतोड कामगारांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर असू शकतं. बिलकुल. तत्वशीलजी आणि दीपकजी, आपण कारणं खरं तर शोधतोय सुरुवातीला, या मागची नेमकी काय आहेत ह्याच संदर्भात आपण बोलणार आहोतच. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. मात्र त्यापूर्वी कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल. कारण कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं आहे. या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. न्यूज 18 लोकमतची आजची वृत्तमालिका बालविवाहाचा शाप आणि या संदर्भात आपण बोलतोय. बालहक्क समितीचे सदस्य तत्वशील कांबळे आपल्या सोबत आहेत आणि शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आहेत. तत्वशील कांबळे, आपण याची कारणं शोधतोय नेमकी. म्हणजे एवढे कायदे झाले, सुधारणा झाल्या कायद्यांमध्ये, तरी सुद्धा परिस्थिती तीच आहे. आणि मग हेच भीषण वास्तव हे बीड आणि परभणी याच ठिकाणी का, आणि लॉकडाऊनच्या काळामध्येच हे प्रमाण का वाढलं असावं? लॉकडाऊनच्या अगोदर पण बालविवाह होतच होते, परंतु लॉकडाऊन मध्ये ह्याचं प्रमाण खूप वाढलं. कारण हे जे बालविवाह आहेत हे लॉकडाऊन मध्ये फक्त 2च कुटुंबामध्ये झाले. जसं की आपल्या पालकांनी असं समजलं की आता आर्थिक परिस्थिती त्यांची बेताचीच आहे आणि मग कुणी लक्ष द्यायला नाही आणि त्यांच्या तक्रारीही कुठं आल्या नाही. मग एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबियांच्या घरी गेलं आणि त्यांनी आपापल्या ज्या लहान लहान मुली आहेत इथपर्यंत की 4थीच्या मुलीचाही या ठिकाणी बालविवाह लावला गेला. अशी ह्या परिस्थिती या लॉकडाऊन मध्ये घडते. बरं, मात्र त्या आधी सुद्धा प्रमाण होतच, मात्र अजूनही ते काही कमी झालेलं नाहीये. तुम्ही बाल हक्कांसाठी लढताय गेल्या अनेक वर्षांपासून. काय परिणाम गंभीर तुम्ही आतापर्यंत पाहिलेत? काही उदाहरणं देऊ शकता? तत्वशीलजी, आवाज येतोय माझा? बोला. जी, तुम्ही बऱ्याच वर्षापासून बाल हक्कांसाठी लढताय, मात्र हे बाल विवाह पाहत असताना त्याचे परिणाम आतापर्यंत बरेच भीषण झाले असतील. त्याची काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता? किती स्वरूपात हे गंभीर आहे? खूप गंभीर स्वरूप आहे या ठिकाणी. म्हणजे या लॉकडाऊन मध्येच अशी काही घटना घडली की त्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. इथपर्यंत ह्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. त्या मुलीचा 14व्या-15व्या वर्षी बालविवाह लावून दिला गेला. याच वडवणी तालुक्यातील घटना आहे, बीड जिल्ह्यातली. आणि ती मुलगी आपल्या सासरी नांदायला गेल्यानंतर त्या मुलीला 14व्या आणि 15 वर्षाच्या माहित नसते की काय सासू सासरे नणंद भाऊजाई पतीसोबत कसं वागायचं, घरामध्ये कसं राहायचं. परंतु त्यांना खूप अपेक्षा असते की ही आपली सून आहे, ही सकाळी 5ला उठलीच पाहिजे. हिने ज्या काही सून म्हणून जे आपण गृहीत धरलेलं असतं त्यांनी, सासू सासरे नणंद भाऊजाई दीर, तर ती त्या पद्धतीमध्ये तिचं हसण्या खेळण्याचं खाण्याचं वय असतं. परंतु तिच्याकडून ते सर्व अपेक्षित केलं जातं आणि ती तिथं राहण्यास तयार नसल्यामुळे ती सतत वडिलांना फोन करायची आणि म्हणायची की मला घरी घेऊन जा. परंतु वडिलांना वाटायचं की कशाला आता हिला आणायचं, आपण एकदा हिचं लग्न केलेलं आहे. परंतु ती सतत फोन करत असल्यामुळे वडिलांनाही राग यायचा आणि परंतु तिला घरी आणल्या गेलं आणि 8 दिवसांनी असं झालं की वडिलांनीच तिला मारून टाकलं. म्हणजे अशा घटना घडतात की त्या लहान कोवळ्या जीवाचा
बळी दिला जातो या ठिकाणी, म्हणजे बळीच जातो. जी तत्वशीलजी पुन्हा तुमच्याकडे येतोच, मात्र आता सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाजी, आपण कारणांवरती चर्चा करतोय, मात्र या मान्यवरांनी सांगितलेली बरीच अशी कारणं आहेत. आता परिस्थिती भाग पाडते, त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव हा एक खूप मोठी गोष्ट आहे की ज्यामुळे हे प्रकार अजूनही घडतायत. एकतर मुला मुलींमधला भेदभाव हे मोठे कारण आहे आणि सर्व जग जाहीर आहे की मुलगी ही जबाबदारी वाटते माहेरच्या लोकांना, आणि नुसती जबाबदारीच नाहीये तर ती प्रतिष्ठा आहे. कारण तिच्याकडनं काही चुकलं, पाऊल चुकलं म्हणजे तिच्याकडून काही अघटित घडलं, तिने प्रेम केलं, काही झालं आणि ते लोकांना कळालं तर बदनामी होऊ शकते. हा सगळ्यात मोठा मुद्दा आई वडिलांच्या डोक्यात असतो की मुलगी वयात आली तर तिचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे आणि ती सुरक्षित असली पाहिजे, त्या अर्थाने की तिचे संबंध कोणाशी आले नाही पाहिजे किंवा कुठल्या मुली बरोबर त्यांचा संबंध, मुलासोबत तिचा संबंध नाही आला, प्रेम नाही केलं पाहिजे तिने. आणि मग त्याचा, आता ही नैसर्गिक भावना आहे, त्याचा विश्वास नाही राहत आणि म्हणून मग पोरी वयात आल्या, पिरियड सुरू झाले की पालकांची चुळबुळ चाहूल सुरू होते की लग्न केलं पाहिजे. हा एक मुद्दा आहे. दुसरा आर्थिक कारण आहे, गरिबी आहे आणि गरिबीमुळे आई वडिलांना सतत कामावर जावं लागतं, म्हणजे शेतात जावं लागतं, मजुरीला जावं लागतं, ऊसतोडीला जावं लागतं आणि शेतकरी असला तरी शेतात काम केल्याशिवाय भागत नाही. मग अशा वेळेला मुलं मुली ठेवायची कुठं? एक तर ते घरी राहणार किंवा शेतात सोबत न्यावे लागतात. शाळा जर गावाच्या बाहेर असेल 8वी नंतरची तर अशा वेळेला मुलींना नाहीत पाठवत, कारण बसमध्ये पुन्हा छेडछाड होते, गर्दीत जावं लागतं, स्टँडला उभं राहावं लागतं, तिथे काहीतरी कारस्थान होतात. म्हणजे तशा अर्थाने मुली सुरक्षित नाहीयेत बाहेर एकटं पाठवण्याला. म्हणून मग आता वयात आली, जमून आलं, ठिकाण आलं की देऊन टाका. ऊसतोडीच्या लोकांना तर सरळ असं आहे की त्यांच्यामुळे एक मुलगी वयात आली आणि वयात जरी ती नसली आली तरी आई वडील तिचा अर्धकोयत घेऊन ऊसतोडीला जातात. पण नंतर सरळ असं आहे की मुलगी वयात आली आहे, मोठी झाली आहे, आता ती अर्धकोयत पण करतीये, तर मग असंच एखादं कोयत अर्ध बघायचा मुलगा जो वयात आलेला आहे, 20 वर्षाचा आहे, 18 वर्षाचा आहे किंवा 21 वर्षाचा आहे, अशा मुलाबरोबर मग लगेच ते जुळवायचं आणि दुसऱ्या वर्षीचं फुल कोयत तयार होतं, म्हणजे इन्कम सोर्स तयार होतो मुलाकडच्या कुटुंबाला आणि ह्यांनाही वाटतं की आता उचल घ्यावी आणि लग्न करून टाकावं. अशा वेळेला मुली ह्या दोन्ही, कारण ठेवायची कुठं, घरी ठेवू शकत नाही, ऊसतोडीच्या तिथं पण ठेवू शकत नाही, कारण राहण्याचं ठिकाण आणि कामाचं ठिकाण वेगळं असतं. तर ह्या सगळ्या पातळीवर मग ती पटकन लग्न लावून टाकलेली बरी. पण मुलांना मात्र कधी कधी हॉस्टेलवर ठेवतील, पण मुलींसाठी पैसे देऊन हॉस्टेलवर ठेवणंही त्यांना सुरक्षित वाटत नाही आणि पुन्हा पैसा पण खर्च होतो. ह्या सगळ्या मानसिकता आहेत, त्याच्यामुळे मुलीचं लग्न पटकन केलं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मुली पळून जाणं हे पण त्यांनी पाहिलेलं असतं. दुसरं असं असतं की अशा वेळेला फसल्या गेल्या तर प्रेग्नेन्सी येते, गरोदरपण येतं, म्हणजे लग्नाआधीचं गरोदरपण हे काही पालकांना झेपवणारं नसतं. मग अशा वेळेला मुलीच्या पण जीविताला धोका असतो. त्यापेक्षा हे नकोच, नाही बलाच नको, ही जबाबदारीच नको, आणि म्हणून ती मुलगी बला वाटते. म्हणजे काय म्हणतात की निगेटिव्हली खूप प्रेशर असतं आणि ते प्रेशर ते काढून टाकण्यासाठी मुलींचं पटकन लग्न करून देतात. बिलकुल, आणि ही सगळी कारणं आहेत ज्यामुळे बालविवाहांचं प्रमाण हे काही केल्या अजूनही कमी होत नाहीये, ही शोकांतिका आहे. एक अगदी छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि मान्यवरांशी पुन्हा चर्चा करणार आहोत. तर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत तुमचं आमच्या वृत्तमालिकेमध्ये. बालविवाहाचा शाप या संदर्भात आपण बोलतोय, कारण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, साधारण बीड, परभणी या भागात अजूनही बालविवाहाचं प्रमाण हे काही कमी झालेलं नाहीये. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते जे शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे आहेत दीपक नागरगोजे आपल्यासोबत आहेत. दीपकजी, जेव्हा सरकार बदलतं तेव्हा काही ना काही केलं जातं बालविवाह रोखण्यासाठी. जेव्हा एकात्मिक बालविकास योजना आली तेव्हा सुद्धा सांगितलं गेलं की बाबा अगदी अंगणवाडी लेवल पासून आम्ही प्रयत्न करू हे बालविवाह रोखण्यासाठी, आणि तेव्हा सामाजिक संस्थांनी सुद्धा मान्य केलं होतं की हा याचा काहीतरी फायदा होईल. मात्र तसं काही झाल्याचं दिसत नाहीये.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बालविवाह आता ह्या वर्षामध्ये जास्त वाढण्याचं जे कारण आहे. जी बोला जी. पुन्हा जाऊयात आपण दीपक यांच्याकडे. जी आवाज पोहोचतोय, बोला. एखादी हो हॅलो हॅलो जी आवाज येतोय ना माझा? हो बोला बोला. कुठलीही एखादी समस्या जी निर्माण होते त्याचे दूरगामी परिणाम समाजावरती होत असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं की मुली नको म्हणून गर्भाच्या ज्या कत्तली करण्यात आल्या आणि त्याला म्हणजे विविध क्षेत्रातून जे रोखायला पाहिजे होतं ते ऐनवेळी रोखलं गेलं नाही. त्यामुळे ऑलरेडी इथली या जिल्ह्यातली मुलींची संख्या कमी झाली आणि त्याचा परिणाम आज असा होतोय की आज प्रत्येक गावामध्ये 150-200 मुलं वयाच्या बाहेर गेलेली बिगर लग्नाची आज तिथे दिसून येतात. आणि मग अशी मुलं आपल्या नातेवाईकातल्या एखाद्या मुलीला गळ घालून त्या नातेवाईकाच्या ह्याच्यामधून मग तिचं वय जरी कमी असेल तरी ते वय कमी असतानाही लग्न करून देण्याचं जास्त प्रमाण ह्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये वाढले आणि त्याच्यामध्ये यावर्षी बालविवाहाचं प्रमाण जास्तीत जास्त वाढण्याचं कारण ते पण आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही जे सांगितले की सरकार बदलल्याच्या नंतर काही योजना करत असतं, परंतु आमच्या बीड जिल्ह्याचं असं एक दुर्दैवच म्हणेल मी, कारण दोन्ही सरकारमध्ये गेल्याही सरकारमध्ये सन्माननीय पंकजाताई मुंडे ह्या या जिल्ह्याच्या मंत्री होत्या. त्यानंतर आताही याही सरकारमध्ये अतिशय महत्वाचं जे समाज कल्याण खातं आहे त्याचे धनंजय मुंडे या जिल्ह्याचे मंत्री आहेत. ह्या दोघांकडेही मुलांशी संबंधित असणारे समाजाशी संबंधित असणारे अतिशय महत्वाचे खाते होते आणि आहेत. मनात जर आलं असतं तर या दोघांनाही प्रश्न सोडवता आले असते. पंकजा मुंडेंचा जो वारसा ऊसतोड कामगारांच्या लोकनेत्यांचा त्यांचा वारसा होता, त्याही स्वतः ऊसतोडणी कामगारांचं नेतृत्व करत होत्या. या प्रसंगी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जर या बालविवाहाचे प्रश्न रोखण्यासाठी काही उपाययोजना जर करायच्या ठरवल्या असत्या तर निश्चित मार्गाने त्याला यश आलं असतं आणि आज मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखता आले असते. आणि आताही सरकार आल्याच्या नंतर धनंजय मुंडे जेव्हा इथे पालकमंत्री म्हणून काम करतायत किंवा सामाजिक न्याय विभागाचं काम ते मोठ्या चांगल्या पद्धतीने सांभाळतायत, त्यांच्याही जरी मनात आलं तरीही हे प्रश्न सोडवणं सरकारच्या दृष्टिकोनातून मोठी गोष्ट नाहीये. परंतु यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते ती राजकीय महत्वाकांक्षा जसं असतात तसे या आपल्या भागातील आपल्या समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा जी इच्छाशक्ती लागते त्या इच्छाशक्तीचा अभाव यांच्या या लोकप्रतिनिधीच्या कामामधून दिसून येतो. आणि महत्वाच्या प्रश्नावरती ठोस काम न करता वेगळीच बगल त्याला देऊन काहीतरी वेगळेच उपस्थित मुद्दे करत याला वेळ काढूपणाचं धोरण ही लोकप्रतिनिधी स्वीकारतात. माझी यांना विनंती आहे की हे जर काही करायचं असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता, तुम्ही चांगल्या योजना आणू शकता आणि ह्या बालकांचे जे विवाह जे होत आहेत बालविवाह ते रोखता येऊ शकतील. लैंगिक एकच प्रश्न नाहीये, बालविवाह हा उपप्रश्न एकच नाहीये, याच्या इतकेच गंभीर परिणाम आमच्याकडे कुपोषणाचे आहेत. जसं की जेव्हा ऊसतोड कामगारांच्या ह्याच्यामध्ये 1000 मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा वर्षाच्या आतमध्ये 45 मुलांचा मृत्यू होतो. म्हणजे हे प्रमाण मेळघाटात सुद्धा नाहीये इतकं मोठं इन्फंट मृत्यूचं प्रमाण. आणि हे याचं कारण हे कुपोषण आहे. म्हणजे हे जर रोखायचं असेल तर चांगल्या उपाययोजना करणं सरकारच्या हातात असतं. सरकारला ते अवघड असं काही नसतं, परंतु इच्छाशक्ती त्याला जी लागते त्या इच्छाशक्तीची गरज आहे. बरोबर. म्हणजे जी परिस्थिती त्यांच्यावरती आहे ज्यामुळे हे पालक आपल्या मुलीला बोजड समजतात आणि त्यांचं पालन पोषण करण्यास टाळाटाळ आणि मग म्हणून ढकलून दिलं जातं तिला दुसऱ्याच्या घरामध्ये. जर त्यासाठी त्यांची काही मदत झाली तर कुठेतरी पालकांच्या मनाविरुद्ध जे त्यांना करावं लागतंय त्यापासून ते परावृत्त होतील. नक्कीच होतील, कारण जो बोज त्यांना वाटतो तो बोज जर नाही वाटला म्हणजे चांगल्या सुरक्षित शाळा आल्या 12वी पर्यंतचं शिक्षण. एकदा माझा असा अनुभव आहे, गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही मुलींचं इथं काम सुरू केलं आणि मुलींचं काम सुरू केल्याच्या नंतर शांतीवनच्या माध्यमातून ज्या मुली इथे शिकायला येतात त्या 12वी पर्यंत त्यांचं जर शिक्षण केलं आम्ही तर पुढे त्या बालविवाहाला तयार होत नाही, त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. आणि आज त्याचं चांगले परिणाम इतके दिसून येत आहेत की ऊसतोड कामगारच्या मुली आमच्याकडे आज MBBS करतायत, ऊसतोड कामगारच्या मुली इंजिनिअरिंग करतायत, ऊसतोड कामगारांच्या मुली नर्सिंग करतायत. आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, आम्ही त्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण शिक्षणाची जिम्मेदारी आम्ही घेतो. अशी जिम्मेदारी जर घेतली. आणि दुसरी आता मनीषाताईनं खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की शाळा दूर आहे. 8 म्हणजे छोट्या छोट्या वाड्या वस्तीचं प्रमाण इकडे जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये, विरळ लोकवस्ती आणि जवळ शाळा नसल्याच्या नंतर चालत जावं लागतं.
आमचा एक अनुभव असा आहे की जेव्हा शिरूर तालुका हा डेंजर झोन मध्ये आला जी. आणि या तालुक्यामध्ये देशात सगळ्यात कमी मुलींचा जन्मदर होता, मग या प्रश्नावरती फक्त बोलायचं नाही तर प्रत्यक्ष कृती आपल्याला काय करता येईल हे आम्ही ठरवलं आणि ठरवल्याच्या नंतर आम्ही एक 15 किलोमीटरचा परिसर आम्ही निश्चित केला आणि त्या 15 किलोमीटरच्या परिसरातल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती आम्ही शांतिवनच्या बस तिथे पाठवल्या. सकाळी 8 वाजता मुलींना इथं घेऊन यायला लागलो, संध्याकाळी 7 वाजता मुलींना सुरक्षितपणे तिच्या घरी घेऊन सोडायला लागलो. तर या परिसरातलं या 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की इथलं बालविवाहाचं प्रमाण कमालीचं कमी झालेलं आहे. म्हणजे एखादा जो दुसऱ्या टक्क्यात चोरून लपून होणारे बालविवाह जर सोडले तर जे या काही दिवसापूर्वी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी जे मोठ्या प्रमाणात बालविवाह होत होते त्याचं प्रमाण अतिशय कमी या 15 किलोमीटरच्या परिसरात झाले. अशा उपाययोजना झाल्या तर निश्चित चांगलं मार्ग निघतो आणि ऊसतोड कामगारांच्या ज्या मुली जे कारखान्यावर जाताना ऊसतोड कामगारांच्या मुली इथे आणून सोडल्या जातात किंवा ज्यांचं वर्षभर पालकत्व आम्ही घेतो त्याही मुलींचे बालविवाह होत नाहीत. आणि जर ही सोय झाली तर मग त्यांचे पालक सुद्धा बालविवाह करण्यास काही धजणार नाहीत किंवा ते तसं पाऊलही उचलणार नाहीत. खूप धन्यवाद दीपक नागरगोजे आणि तत्वशील कांबळे, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत त्या संदर्भात. एक अगदी छोटासा ब्रेक आपण घेतोय आणि लगेच परत येऊयात आपल्या वृत्तमालिकेकडे. ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. बालविवाहाचा शाप या अंतर्गत आपण पाहतोय बीड असेल, परभणी असेल, लॉकडाऊनमध्ये जे काही बालविवाहांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अजूनही कमी होत नाहीये, याची कारणं काय, नेमकी काय कारणं, यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याची कारणमीमांसा करतोय. आता सामाजिक कार्यकर्त्या हेमा पिंपळे आणि मनीषा ताकोले आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला जाऊयात हेमाजी यांच्याकडे. हेमाजी, जर कायदे सुधारणा करून जर काही होत नसेल तर मग काय करायला हवं? कारण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जी काही मुलगी जिचं कमी वयामध्ये लग्न लावून दिलं जातंय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आणि त्यानंतर चूल आणि मूल एवढंच तिचं आयुष्य बनतं, शैक्षणिक नुकसान होतं, यासाठी काय केलं पाहिजे? ओके, अगोदर नमस्कार सगळ्यांना. मी पहिल्यांदा आपल्याला स्टॅटिस्टिक थोडंसं सांगते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय हे दर 4 वर्षांनी एक सर्वे करत असते. त्या सर्वेनुसार 2019 आणि 20चा जो ताजा सर्वे डिसेंबरमध्ये झालाय त्यामध्ये त्या सर्वे रिपोर्टमध्ये 21.9% महाराष्ट्रात अजूनही बालविवाह होत आहेत. 45% आमच्या मराठवाडा आणि विदर्भात बालविवाह झाल्याचा एक सर्वे रिपोर्ट आहे. आता कायदेशीर बाबी त्याच्या भरपूर आहेत. चाइल्ड लाईन ही एक सामाजिक ऑर्गनायझेशन आहे, ती याच्यासाठी काम करते. हा दखलपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा आपल्याकडे 2006ला झाला. त्याच्यावर आपण इंजेक्शन म्हणजे मनाई हुकूम न्यायालयातून आणू शकतो. कुणीही व्यक्ती किंवा एखादी सामाजिक संस्था त्याचं इनिशिएटिव्ह घेऊन न्यायालयात त्याची तक्रार करू शकते. हे सगळं असताना त्याच्यावर दंडाचं प्रावधान आहे, शिक्षेचं प्रावधान आहे. 1 वर्षाची 2 वर्षापर्यंतची शक्त मजुरीची शिक्षा आणि 1 लाखापर्यंतचा दंड त्या जो पुरुष आहे त्याला होऊ शकतं. आणि ज्याला जे प्रोव्होक करतायत, प्रोत्साहन देतायत लग्नांना, त्यात स्त्रिया स्किप केलेल्या आहेत पण त्यांना दंडाची पिनल आणि शिक्षा आहे. परंतु हे सगळं असताना सुद्धा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 68 बालविवाह फक्त लॉकडाऊन मध्ये झालेले आहेत. तर हे सगळं कशामुळे होतंय तर माझं असं मत आहे की कौटुंबिक परिस्थिती, त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि सगळंच एकंदरीत राजकीय म्हणा किंवा ह्या सगळ्या परिस्थिती त्याला कारणीभूत आहेत. आता केंद्र सरकारने लग्नाचं वय जरी 21 मुलीचं केलं असलं तरी मला वाटतं 15व्या वर्षीच मुलगी ही प्रजननाला सक्षम बनते अशा प्रकारचा प्रकार फॅमिलीमध्ये असल्यामुळे, कुटुंबामध्ये असल्यामुळे आणि 4 ते 5 लाखाच्या वर लोक बीड जिल्ह्यातून कोयतं म्हणजे 2 नवरा बायकोचं एक कोयतं असतं, ते कोयतं घेऊन पश्चिम महाराष्ट्रात, कर्नाटकात ऊस तोडायला जातात. मग ह्या मुलीचं ओझं कुणी सांभाळायचं? 15 ते 16 वर्षाची जी मुलगी आहे ती प्रेग्नन्सीला लायबल असते आणि आपण जर कारखान्यावर ऊस तोडायला गेलो तर ह्या मुलीची वाट चुकू नये किंवा शिक्षणामुळे काहीतरी वेगळा परिणाम कुटुंबाला भोगायला लागू नये आणि म्हणून एक सामाजिक ऑब्लिगेशन म्हणून किंवा कुटुंबाची इज्जत म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणावर बालविवाह आमच्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात लावले जात आहेत.
ताई, मी आता तुम्हाला एक याची बाजू सांगते की मी वकील म्हणून ज्यावेळी काम करते त्यावेळी माझ्या एक गोष्ट पॉइंट आउट करते मी की 15, 16, 14 वर्षाच्या मुली सुद्धा आता प्रेमविवाह करतायत आणि प्रेमविवाह करण्यासाठी त्यावेळी ज्या बाहेर पडतात, पळून जातात, त्यावेळी त्यांचे पालक 363 जी मिसिंगची कंप्लेंट आहे किंवा किडनॅपिंगची कंप्लेंट आहे ती कंप्लेंट करतात, नाही असं नाही, आणि पोक्सो लागतो अल्पवयीन असल्यामुळे. ते चुकवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर हे जे कपल आहे म्हणजे 15, 16, 17, 18 वर्षाची ही जी मुलं मुली आहेत जे प्रेमविवाह करण्यासाठी घरातून पळून जातात, ते स्वतःहून सुमोटो मुलीला पोलीस स्टेशन मध्ये हजर करायला लावतो मुलगा, आणि पोलीस स्टेशन मध्ये सुमोटो ती मुलगी सांगते की मला माझे आई वडील शिकवत नाहीत आणि त्यामुळे मला आई वडिलांजवळ राहायचं नाही, मला एखाद्या तुम्ही संस्थेत ठेवा किंवा एखाद्या रिमांड होम मध्ये ठेवता. हे मला वाटतं समाजाचं दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे लहान वयातच मुलगी आणि मुलगा अशा प्रकारचे घातक डिसिजन घेत असतील तर मला वाटतं त्यांचं काउन्सिलिंग होणं हे सामाजिक. हेमाजी आणि मनीषाजी, बालविवाह आणि त्याला फुटणारे अनेक फाटे हा खूप मोठा विषय आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा खूप. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तर खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेत त्याबद्दल. तर एकूणच जे काही मान्यवर म्हणतात त्यावरून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय की ज्या भागामध्ये हे सगळं घडतंय तिकडचे ऊसतोड मजूर हे मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यांना आपल्या मुलीचं पालनपोषण आणि मुलांची संख्या जास्त असते, त्यांचं शिक्षण झेपत नाही, अशांना जर काही मदत मिळाली तर त्या पालकांना सुद्धा इच्छा नसते की आपल्या मुलीचं अगदी लहान वयात लग्न लावण्याची. त्यामुळे एकतर बालविवाहाचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल. यासोबतच या वृत्तमालिकेमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.